सध्या मी आहे अमरावती जिल्ह्यात स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये आणि या ठिकाणी रात्री जवळपास 3:30 सुमारास एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. हा जो NSU कक्ष आहे, ज्या ठिकाणी नवजात शिशूंना ठेवलं जातं, त्या NSU कक्षातील जे व्हेंटिलेटर होतं ते त्यामध्ये स्फोट होऊन ते फुटून या ठिकाणी या कक्षाला आग लागली आणि यामध्ये जवळपास 3 बालकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास जे नवजात शिशू असतात, त्या नवजात शिशूंना या ठिकाणी ठेवलं जातं. जे प्रीमॅच्युअर्ड असतात, त्यांना जे आहे ती ऊब देण्यासाठी या इन्फंट हे जे आहे वॉर्मर आहे, यामध्ये त्यांना ठेवलं जातं आणि याच ठिकाणी जे आहेत ते काही व्हेंटिलेटरसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. माझ्या मागे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही MSCBचे जे कर्मचारी आहेत, आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की जो स्फोट झालेला आहे, तो जवळपास याच ठिकाणी झालेला आहे आणि आपण जे हे पाहू शकतो, हे जे वॉर्मर आहे याच ठिकाणी त्या बाळाला जी आहे ती ऊब दिल्या जाते आणि याच ठिकाणी जो स्फोट झालेला आहे, या ठिकाणी जवळपास असलेले जे 3 वॉर्मर होते, त्या 3 वॉर्मरमधील जे 3 शिशु होते त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे MSCBचे अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पूर्ण चौकशी केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस असतील किंवा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांनी सुद्धा सांगितलं, की या प्रकरणाची जी आहे ती पूर्णपणे पडताळणी होणार आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचं जे कारण आहे ते शोधलं जाणार आहे आणि यानंतरच दोषींवर जी आहे ती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला जे परिवार आहेत, त्या परिवारांमध्ये शोकाचं वातावरण आहे आणि या परिवारांना सध्या देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 4 लाख रुपयांची मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे. मात्र जे दोषी असतील त्यांना सोडण्यात येणार नाही असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज सकाळपासून जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर असतील, माजी खासदार नवनीत राणा असतील, विद्यमान खासदार बळवंत वानखडे असतील, यांनी या ठिकाणी आज भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे जे अग्निशमन यंत्रणा जी आहे ही अत्याधुनिक स्वरूपात उभारण्यात आलेली होती. मात्र आता जर आपण खाली पाहिलं तर खाली पाणी सांडलेलं आहे, पूर्ण पाणी आहे. म्हणजे ती यंत्रणा कार्यान्वित झाली, पण नेमकी ही यंत्रणा केव्हा कार्यान्वित झाली हे सुद्धा पाहणं आपल्याला तितकंच गरजेचं ठरणार आहे. कारण आपण जर पाहायला गेलं तर साधारणतः 3 ते 4 वर्षांपूर्वी ही इमारत जी आहे ही उभी करण्यात आलेली होती. यापूर्वी अशी जी घटना आहे ती आपल्याला भंडाऱ्यामध्ये पाहायला मिळाली होती आणि याच जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात सुद्धा पाहायला मिळाली होती. मात्र गेल्या वेळी अमरावतीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी जी आहे ती झालेली नव्हती. मात्र यावेळी जर आपण पाहिलं तर जवळपास 3 बालकांचा या ठिकाणी जो आहे तो मृत्यू झालेला आहे. नवजात ती बालकं होती आणि जी बालकं जन्म झाल्यानंतर त्यांना त्यांचं वजन कमी असतं, ती प्रीमॅच्युअर्ड असतात, त्याच बालकांना या ठिकाणी ठेवलं जातं आणि या ठिकाणी जी घटना घडली त्यामुळे त्या बालकांची प्रकृती आणखी गंभीर झालेली होती. आता जी 6 बालकं आहेत ज्यांना वाचवण्यात इथल्या प्रशासनाला, इथला जो स्टाफ होता त्यांना जे यश मिळालेलं, त्या 6 बालकांना अमरावतीच्या PDMC रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, सुपर हॉस्पिटल तसेच पारिजात हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या ठिकाणी या रुग्णांना हलवण्यात आलेलं आहे. या बालकांना हलवण्यात आलेलं आहे. आत्ता काही वेळामध्येच या ठिकाणी जे राज्याचे आरोग्यमंत्री आहे प्रकाश आंबेडकर ते सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत. भेट देऊन या संपूर्ण प्रकरणाची ते माहिती जाणून घेणार आहेत. या प्रकरणात नेमकं पुढे काय होतं, चौकशी अंती तपासाअंती नेमकं काय लक्षात येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.